विद्यार्थी मित्रांनो, वायबीडी ग्रीन आर्मी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। एका नवीन पदभरतीबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला फक्त वन विभाग, महाराष्ट्र वन विभागाचे व्हिडिओ बघायला भेटतील। वनरक्षक, वनसेवक अशा प्रकारचेच व्हिडिओ बघायला भेटतील। इतर कोणत्याही भरतींचे व्हिडिओ तुम्हाला याच्यावरती बघायला भेटणार नाहीत। फक्त स्पेशल महाराष्ट्र वन विभागासाठी हा चॅनल बनवण्यात येत आहे। सर्वांनी अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ऑन करा। तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये RFO म्हणजेच रेंज फॉरेस्टर ऑफिसर, त्यालाच या ठिकाणी वन क्षेत्रपाल अधिकारी असे देखील म्हटले जाते। त्याची या ठिकाणी बघू शकता महसूल व वन विभागामार्फत ही भरती केली जात आहे। एकूण 144 जागांसाठी ही भरती आलेली आहे। तर या पदभरती संदर्भात कोण अर्ज करू शकतो, शैक्षणिक पात्रता काय आहे, वयाची अट काय आहे, अभ्यासक्रम कशा प्रकारचा आहे आणि तुमची मैदानी चाचणी कशा प्रकारे आहे, उंची, वजन, सर्व डिटेल्स मध्ये माहिती सांगणार आहे। फक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा आणि वन विभागाचा आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा। लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। तर हे या ठिकाणी RFO म्हणजेच रेंज फॉरेस्टर ऑफिसर हे नावाचं जे पद आहे त्याला मराठीत वन क्षेत्रपाल असे देखील म्हटले जाते। तर ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। 144 जागा आहेत, वेगळ्या देखील जागा आहेत, परंतु आपण फक्त वन विभागाच्या जागांबद्दल चर्चा करणार आहोत आणि त्याचीच माहिती बघणार आहोत। सर्व माहिती बघणार आहोत, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर अर्ज सादर करण्याची कालावधी कधीपासून आहे, तर आज आहे माझ्या अंदाजित 18-19 मार्च आहे। तर 28 मार्च पासून तुम्ही अर्ज करू शकत आहात। तर डायरेक्टली 17 एप्रिल पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकत आहात। बघू शकता ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 17 एप्रिल आहे। आणि बघू शकता भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक कधी आहे, तर 19 एप्रिल हा आहे। बघू शकता 28 तारखेपासून तुम्ही फॉर्म भरू शकतात। ही एकदम मोठ्या लेवलची आपले पद आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे। गट ब च गट अ च पद अशा लेवलचे मोठे पद आहे, ठीक आहे। आता या पदभरतीबद्दल संपूर्ण या ठिकाणी जी माहिती आहे ती आपण बघायला सुरुवात करूयात, ठीक आहे। ठीक आहे, जे महत्त्वाचे पॉईंट आहेत तेच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वात महत्त्वाचे वयाची अट काय आहे, काय आहे बघू शकता। खुला प्रवर्ग बघू शकता 18 ते 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकत आहात। बघू शकता अधुग मागासवर्गीय अनाथ 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात। त्याच्यानंतर राखीव खुला 43 वर्षापर्यंत, मागासवर्गीय उमेदवार अधुग अनाथ 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात। राखीव खुला माजी सैनिक वगैरे 43 वर्षापर्यंत, मागासवर्गीय अधुग अनाथ 43 वर्षापर्यंत आणि दिव्यांग उमेदवार 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात। हे झालं इतर सर्व समुग्रासाठी। आणि वन क्षेत्रपाल गट ब याच्यासाठी 21 वर्ष, 18 वर्ष कंप्लीट नसणे तर 21 वर्ष तुमचे कंप्लीट असणे गरजेचे आहे। बघू शकता 21 वर्षापासून अप्लाय करू, 18 ते 21 पासून तर 43 वर्षापर्यंत ही सर्व 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता, ठीक आहे। आणि वन क्षेत्रपाल या ठिकाणी याच्यामध्ये दिव्यांगांचं दिलेलं नाही। वयोमर्यादा कधीपासून 1 जुलै 2025 पासून मोजला जाईल। आता या ठिकाणी शैक्षणिक अर्हता थोडी वेगळी आहे, ते तुम्हाला शेवटला मी सांगेल। सर्वात पहिल्यांदा जे तुम्हाला मी उंची वगैरे सांगते, सर्वात वन क्षेत्रपालासाठी काय आहे तुम्ही बघू शकता। ज्याप्रमाणे वनरक्षकला आहे त्याचप्रमाणे बघू शकता अ पॉइंट दिलेला आहे पुरुष उमेदवारांकरिता आणि महिला उमेदवारांकरिता दिलेले आहे। तर बघू शकता अनुसूचित जमाती व्यतिरिक्त म्हणजे इथे दिलेले अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी कॅटेगरी सोडून बाकीच्यांसाठी उंची किती असणे गरजेचे आहे, 163 सेंटीमीटर असणे गरजेचे आहे। छाती न फुगवता 79 असणे गरजेचे आहे आणि तेथून पुढे 5 ने फुगवायची आहे। आणि महिलांसाठी उंची एसटी कॅटेगरी सोडता 150 मुलींसाठी असणे गरजेचे आहे। आता झालं या ठिकाणी बघू शकता अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार म्हणजेच एसटी कॅटेगरीतील उमेदवारांना इथे दिलेले आहे। पुरुष उमेदवारांची उंची 152.5 सेंटीमीटर असणे गरजेचे आहे। कमी इथे सुरक्षा म्हणजे या ठिकाणी एसटी कॅटेगरीला इथे सूट दिलेली असते। छातीमध्ये सूट नाही, 79 छाती भरणे गरजेचे आहे। फुगवून 5 ने फुगणे गरजेचे आहे। आणि महिला एसटीच्या महिला जर असेल तर 145 सेंटीमीटर तुमची उंची असणे गरजेचे आहे आणि पुरुषांना 152.5 असणे गरजेचे आहे। आता या ठिकाणी बघू शकता वन क्षेत्रपाल मैदानी चाचणी कशा प्रकारची आहे, तर बघू शकता गट ब पुरुष व महिला उमेदवारांची अनुक्रमे 25 किलोमीटर, पुरुषांना 25 किलोमीटर व महिलांना 16 किलोमीटर अंतर 4 तासांत पूर्ण करण्याची शारीरिक चाचणी आवश्यक राहील। म्हणजे जे पुरुष आहे ते या ठिकाणी 25 किलोमीटर तुम्हाला चालायचं आहे एकूण 4 तासामध्ये, आणि ज्या महिला आहे त्यांना 16 किलोमीटर चालायचं आहे एकूण 4 तासामध्ये।
एकदम सहज तुम्ही कव्हर करू शकता. फोनवर बोलता-बोलता सहज एकदम कोणी पण इझी क्रॉस करू शकते एवढे अंतर 4 तासामध्ये महिला आणि पुरुष. ठीक आहे. आता पुढे या ठिकाणी जे महत्त्वाची निवड प्रक्रिया कशा प्रकारची आहे, हे मी तुम्हाला सांगून देतो. ठीक आहे. आता बघू शकता. जे वनसेवा आपण महाराष्ट्र वनसेवा वनक्षेत्रपालची बघत आहोत. सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी 3 टप्पे असतात. तुमची संयुक्त पूर्व परीक्षा होते. पूर्व परीक्षा होईल, त्याच्यानंतर मुख्य परीक्षा होईल आणि त्याच्यानंतर तुमची मुलाखत होईल. जी या ठिकाणी पूर्व परीक्षा असणार आहे तुमची 400 गुणांची तुमची पूर्व परीक्षा होईल. त्याच्यानंतर कट ऑफ लागेल आणि मुख्य परीक्षा होईल. ठीक आहे. आता पूर्व परीक्षा बघू शकता. मुख्य परीक्षेत 400 गुण, पूर्व परीक्षा सर्व सर्व 400 गुण, मुख्य परीक्षा देखील 400 गुणांची. त्याच्यानंतर कट ऑफ लागेल आणि पुन्हा या ठिकाणी फायनल तुमची मुलाखतीला 50 गुण अशा प्रकारची तुमची निवड पद्धती आहे. आता जे महत्त्वाचे आहे, जे फॉर्म कसा भरायचा याच्यावरती देखील व्हिडिओ मी अपलोड करून देईल. तो बघून तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. जी माहिती दिलेली आहे ती परिपूर्ण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देईलच. आता आपण जागा किती आहेत? एकूण 144 जागा आहेत. कोणत्या कॅटेगरीला किती आहेत? हे देखील मी तुम्हाला येथे सांगणार आहे. ठीक आहे. बघू शकता. महाराष्ट्र वनसेवा परीक्षा एकूण 144 पदे. गट ब चं पद असणार आहे. एकदम चांगल्या लेव्हलचं पद असणार आहे. 144 जागा आहे. म्हणजे एस-सी कॅटेगरीला एकूण 14 जागा. एस-टी कॅटेगरीला एकूण बघू शकता 6 जागा सर्वसाधारणला इथे 2 आहेत आणि महिलांना 4 आणि इथं एस-सी मध्ये 8 जागा सर्वसाधारण आणि महिलांना 4 जागा. तर विजय या ठिकाणी बघू शकता 2 जागा. ब 1 जागा. क 1 जागा. एक जागा. माओ म्हणजेच या ठिकाणी इतर मागासवर्गीय ओबीसीसाठी किती जागा आहेत? तर 16 जागा आहेत. माप्रसाठी 1 जागा. बघू शकता 6 आणि मागास प्रवर्ग वर्ग एकूण 14 जागा आहेत. एकूण 7 जागा आहेत आणि एकूण आरक्षित पदे 63 पदे आहेत आणि ओपनला जी 81 एवढी पदे आहेत. अशा प्रकारची टोटल 144 जागांसाठी ही भरती आलेली आहे. एकदम मोठ्या लेव्हलचं हे पद असलेले तुम्हाला बघायला भेटेल. आता मुलांचा एकच वारंवार जो प्रश्न आहे, की याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय राहील? बघू शकतो. दिव्यांग उमेदवार येथे पात्र असणार नाहीत. या वनक्षेत्रपाल पदासाठी हे लक्षात घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला जे महत्त्वाचे जे आहे ते सांगून देतो. सर्वात महत्त्वाचे जे पॉइंट शैक्षणिक पात्रतेचा राहिलेला आहे, तो देखील मी तुम्हाला सांगतो. उंचीबद्दल मी तुम्हाला सांगितलेले आहे. 1 मिनिट. उंची प्रवेश ठीक आहे. जी अदर जी माहिती इथे मी सांगणार नाही, ती सर्व आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकली जाईल, हे लक्षात घ्या. तुम्हाला फॉर्म भरताना तुमचे या ठिकाणी साईज डॉक्युमेंटची अशा प्रकारचे असणे गरजेचे आहे. हे देखील तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. उंचीचं मी सांगितलेलं आहे अगोदरच इकडं वनक्षेत्रपाल पदाचं. बाकीच्या पदांचं मी इथे सांगणार नाही, कारण ते मी फक्त या चॅनलवरती वन विभागासंदर्भातच माहिती टाकत असतो. आता ठीक आहे. आता वनक्षेत्रपाल जे आहे त्याची शैक्षणिक पात्रता काय आहे आपण या ठिकाणी बघू शकता. महाराष्ट्र वनसेवा वनक्षेत्रपाल गट ब संवर्गाकरिता शैक्षणिक पात्रता बघू शकता. हे नीट बघायचं आहे तुम्ही. एवढे तुमच्याकडे बघू शकता. वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र बघू शकता. उद्यानविद्या शास्त्र, कृषीशास्त्र, कृषी अभियांत्रिकी, रसायन अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, संगणक ॲप्लिकेशन्स, संगणक विज्ञान, पर्यावरणीय विज्ञान, पशुवैद्यकीय विज्ञान यापैकी कोणत्याही विषयातील संविधानिक विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. एवढे जे विषय दिलेले आहेत तिथं याच्यापैकी कोणत्याही तुमच्याकडे संविधानिक जर पदवी असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा किंवा आता दुसरा पॉइंट बघू शकता. विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक. जर तुम्ही गणित विषय घेऊन जर तुम्ही पदवी केलेली असेल तरी देखील तुम्ही फॉर्म भरू शकता. परंतु तुमचं सायन्स मधून या ठिकाणी बघू शकता. इथं काय दिलेलं आहे, विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. प्लस विज्ञान शाखेतील 12वी उत्तीर्ण तुम्ही असणे गरजेचे आहे, तरी देखील तुम्ही फॉर्म भरू शकता. इथं चौथा पॉईंट दिलेला आहे. शासनपत्र महसूल वन विभाग त्याच्यामध्ये बघू शकता 11 फेब्रुवारी 2016 नुसार इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी तसेच संगणक विज्ञान संगणक तुमची जर पदवी असेल
तंत्रज्ञान अभियांत्रिकी अशी अर्हता धारण करणारे उमेदवार वन क्षेत्रपाल पदासाठी अर्ज करण्यास पात्र राहतील असे त्यांनी म्हटलेले आहे. आता सर्वात महत्त्वाचा पॉइंट इथे आहे, बघू शकता 8 सप्टेंबर 2021 अन्वये प्राप्त अभिप्रायानुसार खालील विद्याशाखेतील पदवीधर उमेदवार पदवीमध्ये गणित विषय घेऊन उत्तीर्ण झाले असल्यास उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा विज्ञान शाखेत सायन्स असणे गरजेचे आहे. 12वी मध्ये असल्यास वन क्षेत्रपाल संवर्ग पदासाठी पात्र राहतील. आता इथं बी.टेक बघू शकता, बी.टेक पॉवर, बी.टेक प्रोटेक्शन, बी.टेक मेट्रोलॉजी अँड बघू शकता मटेरियल. हे जर तुमच्याकडे एवढे जर कोणती पदवी असेल आणि तुमचं 12वी सायन्स झालेलं असेल, याच्यापैकी पदवी पाहिजे प्लस 12वी सायन्स पाहिजे, तरी देखील तुम्ही फॉर्म भरू शकतात. आता 6वा पॉइंट तुम्ही बघू शकता. ठीक आहे, वनशास्त्र पदवी प्रवर्गात करिता आरक्षित असलेल्या वनक्षेत्रपाल पदांकरिता वनशास्त्र पदवीधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद परिच्छेद क्रमांक 7.5.2.1 मधील क्रमांक 1 ते 5 मधील अर्हता पूर्ण धारकामधून भरण्यात येईल असे त्यांनी म्हटलेले आहे. आता बघू शकता महाराष्ट्र शासन स्थापत्य अभियांत्रिकामधील जर तुम्ही एवढे कोर्स केले असते, याच्यापैकी कोणताही जर असेल, बघू शकता वॉटर मॅनेजमेंट, सिव्हिल अँड एन्व्हायरमेंट, बी.टेक बघू शकता हे त्याच्यानंतर बी.टेक कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी हे जर झाले असेल तरी देखील तुम्ही फॉर्म भरू शकता. तुम्हाला मराठी भाषा येणे गरजेचे आहे. अशा प्रकारची ही शैक्षणिक पात्रता आहे. जे विद्यार्थी याचा शैक्षणिक पात्रतेमध्ये जर बसत असतील त्यांनी 100% अर्ज करायचा आहे. एकदम मोठ्या लेवलची पोस्ट असणार आहे. स्टार्टिंग पेमेंट तुमचं 60 ते 65 हजाराच्या प्लस गेलेलं तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर याच्याबद्दल कोणताही जर डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.